पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेत केलेल्या भाषणात नेहमीप्रमाणे विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। या भाषणादरम्यान सांगितलेला त्यांनी एक किस्सा सर्वाधिक चर्चेत राहिला। तो किस्सा होता शरद पवार मुख्यमंत्री असतानाचा। सभागृहात बोलताना मोदी म्हणाले होते की या सभागृहात एक व्यक्ती आहे ज्यांना मी आदरणीय मानतो, ते म्हणजे शरद पवारजी। 1980 साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सेवा करत होते। त्यावेळी त्यांचे वय अवघे 35 ते 45 असेल। पण या नौजवान युवकाचे सरकार देखील पाडून टाकण्यात आलं असे म्हणत त्यांनी एक प्रकारे काँग्रेसवर निशाणा साधला। तो किस्सा नेमका काय होता तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया। आणीबाणी आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांनी देशव्यापी आंदोलन केलं होतं। यातच अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलं। देशभरात सरकार विरोधात वातावरण तयार होत असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात राष्ट्रपती फखरुद्दीन अली यांच्या मार्फत आणीबाणी लागू केली। आणीबाणी लागू झाल्यानंतर देशातील अनेक विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं। त्यावेळी 1 लाखाहून अधिक लोक तुरुंगामध्ये होते। पुढे इंदिरा गांधी यांनी आणीबाणी उठवली आणि 18 जानेवारी 1977 रोजी लोकसभा निवडणुकांची घोषणा केली। या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला। स्वतः इंदिरा गांधी देखील पराभूत झाल्या होत्या। दरम्यान काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेसचे 2 गटात विभाजन झाले। परिणामी महाराष्ट्रामध्ये मोठी फूट पडली आणि काँग्रेसचे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे 2 भाग झाले। यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार ही मंडळी रेड्डी काँग्रेसमध्ये सहभागी झाली होती। 1977 साली निवडणुका झाल्या। या निवडणुकांमध्ये राज्यात जनता पार्टीला सर्वाधिक जागा आल्या, पण त्यांच्याकडे बहुमत नव्हते। तेव्हा दोन्ही काँग्रेस एकत्र येत त्यांनी सरकार स्थापन केलं आणि रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले, तर उपमुख्यमंत्री इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे बसले। पण या सरकारमध्ये काही ताळमेळ नव्हता। पुलोचा प्रयोग, त्यामुळे शरद पवारांच्या गोटातील अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते। प्रत्यक्ष मुख्यमंत्री वसंतदादा पाटील देखील या प्रकाराला वैतागले होते असे काही जाणकार सांगतात। अशातच अधिवेशन सुरू झाले होते आणि याच दरम्यान शरद पवार हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले। अवघ्या 4.5 महिन्यातच वसंतदादांचे सरकार कोसळले। शरद पवारांनी आपल्या राजकीय कौशल्याच्या जोरावर इतर पक्षाच्या मदतीने 1978 साली नवीन सरकार स्थापन झालं। वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान पवारांनी मिळवला। या सरकारला पुलोत सरकार अर्थात पुरोगामी लोकशाही दल असे म्हटले जाते। या सरकारमध्ये तत्कालीन जनसंघ म्हणजेच आत्ताचा भारतीय जनता पक्षाचे नेते देखील सहभागी होते। तसेच जनता पार्टीचा पाठिंबा या सरकारसाठी सर्वाधिक महत्त्वाचा होता। यावर अलीकडेच शरद पवार यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना या प्रसंगाची आठवण केली होती। तेव्हा त्यांनी हा घटनाक्रम सांगितला होता। आमचे सरकार स्थापन झाल्यावर इंदिरा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची इच्छा होती की आमचा पक्ष संपुष्टात यावा। त्यावरून आमच्यात मतभेद निर्माण झाले होते। त्यावेळी आम्हाला ज्येष्ठ सदस्यांकडून नकळत वेगळा मार्ग निवडण्याचे सुचवण्यात आले होते। त्यावेळी महाराष्ट्रात SM जोशी जनता दलाचे नेतृत्व करत होते। त्यांच्याशी बोलणी करून हे सरकार स्थापन करण्यात आले होते। यशवंतराव चव्हाण यांचा या सरकारला अगोदर पाठिंबा होता, पण त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली। त्यावेळेचे ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवकर त्यांचा हा निरोप घेऊन आले होते, पण नंतर सोबत असलेल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी चव्हाण साहेबांच्या या निर्णयाला विरोध केला व हे सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतली असे पवारांनी सांगितले। इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या आणि आणीबाणीनंतर देशात जनता दलाचे सरकार आले, पण अंतर्गत विरोधामुळे दीर्घकाळ सरकार टिकले नाही। केंद्रामध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या। त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीकडे शिफारस करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली आणि शरद पवारांचे पुरत सरकार बरखास्त केले। शरद पवार यांच्या सत्ता संघर्षाचे अनेक जणांनी रसभरीत वर्णन केलेलं आहे। पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी आजही पवारांवर टीका केली जाते। तेव्हापासून महाराष्ट्रात खंजीर खुपसणे हा शब्द प्रयोग केला जाऊ लागला। एवढेच नाही तर सत्तांतराला यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा होता असे गोविंद तळवकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखात म्हटले होते। पुढे पंजाबचा प्रश्न पेटला, त्यात इंदिरा गांधीची हत्या झाली। राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले। पवारांनी राजीव गांधी यांच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। पण इंदिरा गांधी यांनी पवारांचे सरकार बरखास्त केले होते याची आठवण करून देत मोदींनी काँग्रेसला चिमटा काढला आणि शरद पवार यांच्या आयुष्यातील ही घटना पुन्हा जागी झाली। ही माहिती तुमच्यासाठी आमचे प्रतिनिधी सौरभ गोंधळी यांनी लिहिली होती।
तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा,